आता या स्पर्धेमध्ये तो हार्ड टेनिस खेळतोय. मोठा फटका आलाय. जाईल का सीमारेखा पार? नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा धावपलकामध्ये ऍड. एका चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावपलकावरती. कव्हरच्या दिशेने चांगला फटका खेळलेला सोनू दादा यांनी. काय घडणार या मॅचला? जितकं डॉट तितका प्रेशर येतो. फायनल ची ट्रॉफी. रिव्हर्स हिट मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. चेंडू ओहो अडवलाय चेंडू. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. किती रन? 5 धावा धावपलकावरती आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. रिव्हर्स हिट मारलेला आणि चांगली फिल्डिंग अकबर दादा यांच्याकडून पाहायला भेटते. पहिला षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका. ओ हो रनआउटची संधी मिस. 2 धावाचा प्रयत्न. रनआउटची संधी. रनआउटची संधी ही सुद्धा मिस झाली आहे. 2 धावा धावपलकामध्ये ऍड. 7 धावा धावपलकावरती आहे. 7 धावा धावपलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. आयुष आमच्या जोडीने. आयुष तुझ्या जोडीला येणार आहे. पण पुढचा मॅच कार्तिक 11 विरार आणि कुवेत 11 रॉयल रायगड या 2 टीममध्ये असणार आहे. सर आपण टॉस साठी आयुष आमच्या जोडीने आहेत. मॅच स्टार्ट झालाय. स्कोर आहे 7 धावा धावपलकावरती आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स हिट मारण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. सीमारेखा पार. IQ RDJ ला. रिव्हर्सिपचा चौकार आणि या 4 धावांनी धावपलक धावून पोहोचलाय तो 11. आयुष दोन्ही टीम आपल्या विरारच्या आहेत. एक सायबा टीम आहे. दुसरा पोलीस 11चा संघ आहे. सायबा टीमला तर तुम्ही जवळनं बघितले. एक से बडकर एक खेळाडू आहेत. पण आता सुरुवात जशी झाली ना. पोलीस 11 सोनू. बिलकुल सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? आणि सोनू त्या पद्धतीने तर मी सोनू तुझ्या जवळ येणार आहे. समोर सोनू ना भरपूर 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 जवळ 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 चेंडू चाललाय. सोनूचा फटका. फुल फेस ऑफ द बॅट. चौकार. 4 धावा. आयुष कशी सुरुवात झाली आहे पोलीस 11 या टीमची? सुरुवात तर चांगली झाली आहे. 2 मोठे फटके सुद्धा आले गेले आहे. मोठ्या फटक्याने धावसंख्या पोचली आहे ती 15 धावा धावपलकावरती आहे. श्रेयस यांचा जाम महागडा षटक ठरतंय. एखाद्या शेवटचा चेंडू. ओ हो आकुटप्पाचा चेंडू हवेत आणि झेल सोडली. झेल सुटली. कॅच मागाल आणि पहिला षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावपलकावरती आहे. 16 धावा धावपलकावरती आहे. IQ RDJ ला. आमच्या जोडीने आहेत. पण चांगला स्टार्ट पोलीस 11ने केलाय. राठोड सर दुसऱ्या बाजूला पण सध्या सोनूची बॅट अक्षरशः बोलू लागले. 15 वरती बॅटिंग ते करता. संघाची धावसंख्या 16 आहे. आयुष पहिल्या ओव्हरमध्ये 2-3 चान्सेस गेले. 2 वेळा रनआउट सोडला. कॅच सुटला. आणि आता या वेळेला विकेट पाहिजे. दिगंबर अर्थात ज्या खेळाडूला तुम्ही यंगस्टर पापडीच्या टीमकडनं कित्येक वर्ष खेळताना पाहिले ना. असा आता बॉलर आलाय दिगंबर. समोर दिलीप शर्मा अर्थात सोनू स्ट्रायकरला. आयुष जॉईन होईल पुन्हा एकदा. दुसरा षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू आणि हवेत आणि ते 1 बाउन्स. 2 धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. अंपायर गडी बाद.
रातोडला मैदान सोडावं लागतंय. गॉन डीजे. अंदाज 17 धावा धावपलकावरती आहे. पहिला षटकचा खेळ, पहिला चेंडूचा खेळ झालाय. दुसरा येणारे विजय आपली विजयी करता आहे की नाही पाहूया. आपल्या संघासाठी किती धावा करताय. आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. मोठा फटका. ओ हो, कॅच सुद्धा सोडले आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. डाय मारून कॅच पकडण्याचा प्रयत्न केला पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 18 धावा धावपलकावरती आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. काय डॉट येतोय, काय षटकार येतोय. सोनू सामना करतील का. सोनू दादा. मोठा फटका. ओ हो, चेंडू जातोय सीमारेखा पार फाईन लेगच्या दिशेने. येणारे 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 3 चेंडू 22 धावा धावपलकावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एज लागून सिंगल धावा धावपलकामध्ये ऍड. 23 धावा धावपलकावरती आहे. येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी दुसऱ्या षटकातली. क्या बात आहे. सोनू दादा 9 चेंडू 21 धावांवरती खेळतोय. काल बॉक्सची मॅच, आज अंडरआर्मची मॅच. काल बॉक्सची खेळत होता, आज ओव्हरआर्मची मॅच खेळतोय. येणारे शेवटचे 2 चेंडू. मोठा फटका मारायचा होता आणि काय पक्षी उडली आणि अंपायरचा हात 2 हवेत म्हणजे वाईड. धावपलकामध्ये ऍड. 24 धावा धावपलकावरती आहे. 24 धावा धावपलकावरती आहे. येणारे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे फटके येतील का, डॉट येतील पहा. ओ हो, पुन्हा एकदा वाईड. काय घडलं या मॅचला. जितके वाईड तितकं प्रेशर येतोय. एक वाईड आलाय, अजून एक वाईड. 26 धावा धावपलकावरती आहे. 25 धावा धावपलकावरती आहे. येणारे 2 चेंडूचा खेळ शिल्लक. वाईड आलाय, प्रेशर आलाय, तणाव आहे. कोण जिंकणार या मॅचला आणि कोण जाणार पुढच्या सामन्यामध्ये ट्रॉफी घेणाऱ्या आजचा शेवटचे दिवस. ओ हो, पुन्हा एकदा वाईड. जितका वाईड तितका प्रेशर येतोय. लगातारचे 3 वाईड. गोलंदाजावरती प्रेशर आलाय. आता काय येणार 2 चेंडूला. निर्धाव चेंडू की षटकार. षटकारनी अजून प्रेशर वाढेल. प्रेशर आहे, तणाव आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू कव्हरच्या वरतून जातोय. 1 बाउंड, चौका. डीजेला ऐकूया.
सोनूला सर्वांवरती भरोसा आहे असं आमचे डीजे मॅननी गाणं वाजवलंय. वन बाउंड चौकाला येणारे शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. एखादा डॉट यायचा आहे. प्रेशर आहे, तणाव आहे. 30 धावा धावपलकावरती आहे. शेवटचा चेंडू, चेंडू हवेत, त्या खाली फील्ड आणि झेल टिपलाय. विजेला मैदान सोडावं लागतंय. डीजे चांगली फलंदाजी दिलीप शर्मा अर्थात सोनू 21 वरती बॅटिंग करतायत. शेवटचं षटक बाकी आहे. कुवेत इलेव्हन रॉयल रायगडचे कर्णधार उपस्थित आहेत. कार्तिक इलेव्हन विरार, कार्तिक इलेव्हन विरार तुम्हाला ही कॉल आहे, आपण टॉससाठी या. कार्तिक इलेव्हन विरार आपण टॉससाठी या. आयुष आमच्या जोडीने आहे. 2 ओव्हरमध्ये 30 रन झालेत, 15ची सरासरी आहे. अजून या ओव्हरमध्ये किती रन यायला हव्या पोलीस इलेव्हनसाठी आणि सायबा किती विकेट घेणार शेवटच्या ओव्हरला? दोघांमध्ये क्षमता आहे. ऋतिकमध्ये सुद्धा क्षमता आहे. फुल अफलातून गोलंदाजी सुद्धा करतो, फलंदाजी सुद्धा करतो, बॉक्स स्पर्धा सुद्धा खेळतो. पहिल्या षटकला होता तो श्रेयस आणि लेदर सुद्धा खेळतो तो. येणारे शेवटचं षटक आहे. काय शेवटचा षटकचा पहिला चेंडू. ऋतिक काय आपल्या टीमला आणतोय. पहिला चेंडू. ओ हो, काय बॉल टाकलाय. निर्धाव चेंडू आलाय. ऋतिक आलाय, निर्धाव चेंडू आलाय. आता काय ऋतिकची बॉलिंग सुद्धा बॅटिंग सुद्धा तुम्ही या मैदानावरती पाहणार आहे. तीस धावा धावपलकावरती आहे. ओ हो, झेल सुटलाय. झेल पकड़ली असती तर बड़ी मछली जाल में फंसती, लेकिन अभी ये क्या हुआ है? ये वही हुआ है भाई, जाल थोड़ा सा कमजोर था इसके लिए मछली निकल गई. जाळं थोडंसं कमजोर होतं. तुम्ही बरोबर बोलला, बडी मछली जाल में फसती, पण मोठा जाळं पाहिजे होतं. जाळ थोडंसं कमजोर होतं ना, जाळ्यातला मासा बाहेर निघालाय. बरोबर. तुकाराम सर एक क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर आहे. ओ हो, काय चेंडू टाकलाय. आणि ते काय संघाची धावसंख्या आहे ती 32 धावा धावपलकावरती आहे. येणारे 3 चेंडूचा खेळ शिल्लक. काय मोठे फटके येतील, काय निर्धाव चेंडू येतील, सिंगल डबल, टोपीवरनं टॅग, ट्रॅकवरनं टी शर्ट, रिव्हर्स हिट मारण्याचा प्रयत्न. ओ हो, काय बॉलिंग करतोय. क्या बात आहे. अफलातून गोलंदाजी. येणारे 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 चेंडू 32 धावा धावपलकावरती आहे. 2 चेंडू मध्ये मोठे फटके, निर्धाव चेंडू, सिंगल डबल, काय येतोय. ऋतिकेने 4 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केलाय. क्या बात आहे. पुन्हा एकदा इथे कैच. ओहो, बड़ी मछली जाल में फंसी और सोनू दादा को मैदान. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय.
राज. येणारे शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. अफलातून गोलंदाजी. 5 चेंडू 2 धावा. 32 धावाच 32 धावाच धावपलकावरती आहे. येणार शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. अफलातून गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज होतोय शेवटचा चेंडू. बाउन्सर आणि काय वाईड चेंडू. वाईड आलाय. वाईड साइकिल की हवा है टाइट. वाइड है. कपड़े गंदे होते तो तुम धोते किससे? टाइड से ना. मोठा फटका. हो हो कव्हरच्या वरतून षटकार. येणारे पहिला इनिंगचा खेळ झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 39 धावांचा आव्हान ठेवलाय. 39 झाले आहेत. 40 धावा धावपलकावरती आहे. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. कार्तिक 11 विरार आणि कुवेत 11 रॉयल रायगडचे कर्णधार उपस्थित आहेत. कार्तिक 11 विरार तुम्हाला कॉल आहे. आपण टॉससाठी या. कार्तिक 11 विरार आपण टॉससाठी या. आयुष आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये एक आमचा छोटा बाळ समालोचक आहे. चांगल्या पद्धतीनं तो विश्लेषण करतोय. काही गोष्टी सांगतोय. बघा हे टॅलेंट असतं. माईकवरती बोलणं विश्लेषण करणं सोपं नाही आहेत. पण आयुष चांगल्या पद्धतीनं कॉमेंट्री करतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आयुष जॉईंटच राहील आमच्या जोडीनं. 40 धावांचा पाठलाग होईल न होईल पाहण्यासाठी येऊया. पण 2 टीम कार्तिक 11 विरार आणि रायगड टीम कॅप्टन ते उपस्थित आहेत. कार्तिक 11 विरार चला आपण टॉससाठी या. तर सर्वांना एकच वेळ दिलेली होती त्यामुळे तुमचा संघ उपस्थित असणं अपेक्षित आहेत. एक ऐकूया धून. ऐकूया डीजेला आणि येऊया. आयुष आहे आमच्या जोडीला आहेत. आणि आता समावेश होतो. आता त्यांनी स्वतःला अपग्रेड केले. त्या बॉक्स क्रिकेटवरनं ओरम क्रिकेटवरती आलेत. पण तिथे आपल्या खेळाचा जलवा दाखवलाय. कार्तिक 11 तुम्हाला हा लास्ट कॉल आहे. आपण टॉससाठी या. एक डीजे वरती धून ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा या. आयोजित पाटील परिवाराची स्पर्धा अर्थात कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं आणि पाटील परिवाराची एक मानाची स्पर्धा. आणि आज त्या स्पर्धेचा आहे फायनल डे. ग्रँड फिनालेचा दिवस. आणि आता क्वालिफाईंगच्या काही मॅचेस ज्या आपण बघतोय. एक संघ जो क्वालिफाय झालाय संस्कृती 11 रायगड बरोबर. 1 वर्ष अगोदर तो क्वालिफाय झाला होता. कार्तिक 11 विरार आणि रायगड कुवेत 11 रायगड. टॉस होतोय. झहीरभाई आमचे 24/7 कॉमेंटेटर. टॉस कार्तिक 11 टॉस जिंकलाय. त्याने नक्कीच निर्णय केले. ते आयुष आमच्या जोडीने आहेत. आयुष 40 रन करायचे आहेत. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण तितकी ताकद आहे साहेबाच्या बॅट्समनमध्ये. त्याच्यामुळे सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. 2 ओपनर मैदानावरती आले आहेत. त्याच्यामुळे या जर ओपनिंगनं पहिला स्टार्ट चांगला केला तर मॅच साहेबाच्या दिशेनं जाऊ शकतो. चला मिरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एकीकडे ऋतिक आणि एकीकडे श्रेयस आणि गोलंदाजी मार्कवरती आहे अजय.
39चा पाठला करायचा आहे. ऋतिकमध्ये क्षमता, अजयमध्ये क्षमता, सायबामध्ये सुद्धा क्षमता आहे. दोन्ही खेळाडूमध्ये क्षमता आहे. 39चा पाठला, 40चा पाठला, सॉरी. आणि साहेबांनी पहिल्याच मॅचमध्ये 50 धावा ठोकले होते. कवर्सला 2. पहिला चेंडू, ओहो पहिला चेंडू काय आहे आणि विकेट. बडी मछली जाल में फंसी. ऋतिक बायको मैदान. मिडविकेटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न हितेश होते. हितेश स्वर्गीय अर्थात टक्कू या नावाने सर्वांना परिचित आणि त्याने टिपलाय हा झेल. पहिला विकेट लवकर गमावलाय. 40 धावांचा पाठलाग करायचा, सुरुवात चांगली करायची आहे. स्टार्ट पहिला मिळवून द्यायचं आहे. जसं आयुषने म्हटलं दोन्हीकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, पण सुरुवात स्टार्ट चांगला होणं गरजेचं आहे अशा वेळेला साहेबाला. आणि एक तर मनाची ठरवायचं आहे, जर त्यांनी 39 केल्यात तर 40 आम्हीही करू शकतो या विश्वासानं बॅटिंग करायची आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. प्रयाग लेफ्टी बॅट्समॅन आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे मैदानामध्ये. पहिला चेंडू, पहिला विकेट आलाय आणि येणारे 5 चेंडूचा खेळ बाकी. दुसरा चेंडू, ओ 2 धावांचा प्रयत्न नाही. संघाची एक धावा धावपलकामध्ये ॲड आहे. 2 चेंडू 1 धावा धावपलकावरती आहे. आता प्रेशर आहे, तणाव आहे या मॅचमध्ये. मजा येणार आहे मॅचला. पोलीस 11 आणि सायबा पुन्हा एकदा सज्ज होतोय. रिव्हर्स हिट मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेखा पार, चौकार. डीजे सबसे होती है. आप तो बहुत छोटे हो. चुका होतात आणि चुकामधनं शिकत जायचं आहे. चांगली कॉमेंट्री आमचा आयुष करतोय. स्विच हिट केलाय रिव्हर्सिपचा आणि श्रेयस गुरवचा जसा उल्लेख केला, लेदरचा देखील चांगला फलंदाज आहे. एका अपकमिंग स्टार म्हणूया असा हा खेळाडू, नवोदित खेळाडू आहे ज्याने हा सिक्सर षटकार ठोकलाय. आयुष षटकार आलाय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आलाय. येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. किती धावा धावपलकावरती आहे? 7 धावा धावपलकावरती आहे. येणारे 2 चेंडूचा खेळ शिल्लक. मोठे फटके की निर्धाव चेंडू की डबल सिंगल. जर एक चेंडू 2 धावांची मॅच येते ना, तर तुकाराम सर हेच बोलतात की 1/2 राईस. ओ हो, इथे काय गडी बाद. क्लीन बोल्ड. श्रेयसला मैदान सोडावं लागतंय. गॉन डीजे.
विनंती आहे आपण या मैदानावरती दाखल झाल्याची नोंद करा. MCC विरार, रायझिंग स्टार, रुद्र 11, सँडी स्पोर्ट्स विरार, निव्या स्पोर्ट्स आपण या मैदानावरती उपस्थित असल्याची नोंद करायची आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय मिस्टर परफेक्ट बायकरमॅन प्रदोष बाईकर. येणारे शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. मोठा फटका मारलाय आणि लॉंगनच्या दिशेने एक धावा धावपलकामध्ये ऍड. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपलकावरती. ऐकूया डीजेला, त्यानंतर जाऊया मैदानाच्या दिशेने. धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम साहेबाच्या संघाला. आणि आयुषनं जसं म्हटलं की प्रदोष बायकर परफेक्ट, मिस्टर परफेक्ट त्याला नाव का दिले, कारण तसा खेळ त्यानं काही वर्षामध्ये दाखवलेला आहे. बऱ्याचशा बॉक्स क्रिकेटमध्ये ॲज अ सिरीजची मानकरी तो ठरलेला आहे प्रदोष. आणि त्याच्या नावामध्ये ना आयुष, प्रदोषचा पी घ्या, बायकरचा बी घ्या. परफेक्ट बॅट्समनचं लक्षण आहेत. आणि अशा वेळेला तुमचा खेळ दाखवायचा ज्यावेळेला टीमला खरंच गरज आहे, आवश्यकता आहे. आयुष्य दिशेने जाऊया. 12 चेंडू 32. गोलंदाजीसाठी गोलंदाज रेडी होतोय. 12 चेंडूचा खेळ बाकी. दुसरा षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय मिस्टर परफेक्ट आणि चेंडू जातोय पाठी आणि सिंगल धाव धावपलकामध्ये ऍड. 9 धावा धावपलकावरती आहे. येणारे 2 मोठे फटकेची गरज. 11 चेंडू 31 धावांची गरज. साहेबामध्ये सुद्धा एक क्षमता आहे. पोलीस 11 मध्ये एक सुद्धा क्षमता आहे. काय बिघडतंय, काय घडतंय या मॅचला मजा येणार आहे. मोठा फटका, वाईड चेंडू. पक्षी उडते ना, जशी पक्षी उडते, 2 हात हवेत आणि अंपायरचे 2 हात हवेत आहे आणि वाईडचा इशारा आलाय. वाईड चेंडू आलाय. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड. 10 धाव धावपलकावरती आहे. मोठा फटका, निर्धाव. काय येतोय या चेंडूला? मोठा फटका आणि गॅप मध्ये नाही. फील्ड करते त्या दिशेने. 2 धाव इथे धावपलकामध्ये ऍड होते आहे. 12 धावा धावपलकावरती आहे. येणारे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 धावा धावपलकावरती आहे. एखादा मोठा फटका आणि ते नाही. लॉंग ऑर्मच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव येते धावपलकामध्ये ऍड आणि 13 धावा धावपलकावरती आहे. येणार 3 चेंडूचा खेळ शिल्लक. प्रेशर, तणाव. येणार 3 चेंडूमध्ये काय मोठे फटके की किती धावांचा येतोय. येणार 3 चेंडू. मोठा फटका. हो, काय बॉल होता. हे 2 चेंडूचा 2 धावांची प्रयत्न आणि 2 धाव कंप्लीट. 2 धाव कंप्लीट झाल्या आहे आणि 15 धावा धावपलकावरती आहे. येणारे 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आठ चेंडू 25 धावा धावपलका. 8 चेंडू 25 धावांची गरज. काय होते 25 चेज. मोठा फटका आणि चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय सीमारेखा पार. चौकार. डीजे.
मिड विकेटच्या रिझल्टमध्ये सौकाराला 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 2 गडी बाद 19 धावा धावफलकावरती आहेत. आयुष 40 धावा करायच्या आहेत. अर्धा पल्ला झालाय. शेवटचा बॉल बाकी आहे. काय विचार करताय शेवटच्या चेंडूवरती? सौकार, षटकार का विकेट? चौकार षटकारचा सर तुम्ही उल्लेख केला. चौकार षटकार आले तर डगआउट मधून टाळ्या वाजतील. विकेट आली तर त्या डगआउट मधून टाळ्या वाजतील. ही क्रिकेटची रणनीती आहे. कभी हसोगे तो कभी रोओगे. एक धाव आणि दुसरा धाव कंप्लीट. 21 धावा धावपलकावरती आहे. पहिल्या षटकारचा खेळ झाला आहे. पहिल्या षटकारच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपलकावरती आहे. येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी. 19 धावांची गरज. 6 चेंडूचा खेळ आहे. 19 धावांची गरज. आयुष 1 मिनिटासाठी थांबवतं कारण 25 तारखेला जे क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत MCC 11 रायझिंग स्टार, रुद्र 11, निव्या स्पोर्ट्स आपण दाखल झाल्याची नोंद इथे करायची. आयोजक समितीची आपण संवाद साधायचा आहे, संपर्क साधायचा आहे. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आहेत. दोन्ही अजूनही बॅलन्स आहे. हालाकी पोलीस 11चा पारडं थोडंसं जड आहे, पण पारडं जर त्या बाजूला न्यायचं ना तर त्या पारड्यामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 1 सिक्सर 1 4 तुम्हाला मारायचं आहे. या साईडला झुकलं पारडं, त्या साईडला न्यायचं तर सिक्सर चौकार पाहिजे. गोलंदाजी मार करते आहे बालाजी आणि येणारी शेवटचं षटक. 6 चेंडू 19 धावांची गरज. काय घडतं या मॅचला? 6-19 सुद्धा चेस होतात. पहिला चेंडू आलाय आणि विकेट आलाय. प्रयागला मैदान सोडावं लागतंय. गॉन डीजे. अकबर दादा. पाच चेंडू 19 धावांची गरज. मॅचला मजा येणार आहे. मॅचला मजा येणार आहे. आयुष बरोबर बोलला, मॅचला मजा येणार, पण जास्त मजा कधी येईल माहिती का? येणाऱ्या चेंडूवरती जर सिक्सर आला तर. येस सर, हे तुम्ही उल्लेख तर चांगला केलाय. आता बघू सिक्सर येतोय का. आणि आला एक चेंडू आणि सिंगल रन धावपलकामध्ये. 4 चेंडू 18 धावांची गरज. 4 चेंडू 18 धावांची गरज. अटॅकिंग फील्ड सजवली जाते आहे. दोन्ही खेळाडूमध्ये क्षमता आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा क्षमता आहे. काय घडतंय या मॅचला? 4 चेंडू या चेंडूवरती मोठा फटका. ओहो, क्लीन बोल्ड आणि बडी मछली जाल में फंसी. मिस्टर परफेक्ट मैदान सोडा लागतंय. मुज्जामिल खान.
येणारे 3 चेंडू, 3 षटकारांची गरज. मॅच जिंकायचं असेल तर 3 षटकार कंपल्सरी आहे. आणि मुज्जू मध्ये सुद्धा एक क्षमता आहे. काय होतंय या मॅचला? प्रेशर, तणाव. मुज्जू देतोय का? ओ वाईड चेंडू, वाईड चेंडू. 3 चेंडू 17. 3 चेंडू 17 धावांची गरज. काय घडतंय या मॅचला? काय घडतंय? काय बिघडतंय? आणि नाही. आता या मॅच मध्ये उपचारित शिल्लक झालाय. 1 चेंडू 17 धावांची गरज. उपचारित शिल्लक आहे 16 धावांची गरज. आयुष धन्यवाद. आयुष आवाज आपला कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक बाल आपला समालोचक आहे आणि प्रयत्न करतोय. आणि आयुष चांगल्या पद्धतीनं कॉमेंट्री आयुष करत होता. हा सामना जिंकलाय पोलीस 11 अ संघानं आणि पराभूत व्हावं लागतंय साहेबा टीमला. पुढचा मॅच सुरू होतोय जिथे कार्तिक 11 विरार आणि दुसऱ्या बाजूला कुवेत 11 रॉयल रायगड यामधली भिडंत लढत आपण अनुभवणार आहात. पुन्हा एकदा विनंती आहे, 25 तारखेला जे संघ क्वालिफायच्या रेसमध्ये आलेत त्यांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आपण मैदानावरती दाखल झाल्याची नोंद करायची आहेत. MCC 11 रायझिंग स्टार, रुद्र 11 निव्या स्पोर्ट्स. कॉमेडी बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. आमच्या जोडीला कैलास पाटील जॉईंट होतील. कॉमेडी बॉक्समध्ये कैलास आपलंही सहर्ष स्वागत आहे. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानावरती दाखल होईल. जास्त वेळ न जाता फिल्डिंग करणारी टीम मैदानावरती दाखल होईल. DJ मास्टर हे गाणं घेऊया आणि येऊया पाटील परिवाराच्या या मानाच्या